नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी म्हणजेच LIC पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। केंद्र सरकारने आपला आणखी हिस्सा विकण्याचा विचार आता सुरू केला असून या निर्णयामुळे शेअर बाजारामध्ये खळबळ उडण्याची दाट शक्यता आहे। गुंतवणूकदार आणि आर्थिक तज्ञ या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत। LIC मध्ये सध्या केंद्र सरकारचा सुमारे 96.5% हिस्सा आहे। आता सरकार आणखीन हिस्सा विकण्याच्या तयारीमध्ये असून निर्गुंतवणूक विभाग यावरती काम करत आहे। मे 2022 मध्ये IPO द्वारे सरकारनं 3.5% हिस्सा विकला होता। त्यावेळी शेअरचा दर हा 902 रुपये ते 949 रुपयांच्या दरम्यान होता आणि सरकारला सुमारे 21,000 कोटी रुपयांचा निधी त्यातनं मिळाला होता। सरकारनं ऑफर फॉर सेल म्हणजेच OFS मार्गे LIC मधील उर्वरित हिस्सा विकण्यास मान्यता दिली आहे। ही चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे। बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शेअर विक्रीला अंतिम स्वरूप हे दिलं जाईल। यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे 16 मे 2027 पर्यंत LIC मध्ये किमान 10% सार्वजनिक भाग भांडवल असणं बंधनकारक आहे। हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारला आणखीन 6.5% हिस्सा विकावा लागणार आहे। सध्याच्या घडीला LICचे एकूण भाग भांडवल हे 5,85,000 कोटी रुपये इतकं आहे। BSE वरती कंपनीचा शेअर हा गुरुवारी 2.1% घसरून 926 रुपयांवरती बंद झाला होता। LICचा 52 आठवड्याचा उच्चांक हा 1221 रुपये 50 पैसे असून निच्चांकी भाव हा 715 रुपये 35 पैसे आहे। हिस्सा विक्रीची अंतिम रक्कम, किंमत, वेळ या संदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले। फक्त हिस्सा विक्रीच नाही तर LICच्या कामगिरीतही सुधारणा होत असल्याचं दिसून येते। जून 2025 मध्ये LICचं वैयक्तिक प्रीमियम उत्पन्न हे 14.60% वाढून 5,313 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलंय। याच कालावधीमध्ये 25 खाजगी विमा कंपन्यांनी मिळून 8,408 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। जीवन विमा परिषदेच्या आकडेवारीनुसार सर्व कंपन्यांच्या एकूण प्रीमियम उत्पन्नामध्ये 12% वाढ नोंदवण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकार LIC मधील अजून हिस्सा विकण्याच्या तयारीमध्ये आहे। यावरती आपलं काय मत आहे आणि याचा शेअर प्राइसवरती कशा पद्धतीने परिणाम होईल, हेच तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।